धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं प्रथेप्रमाणे ठाणे पूर्व इथं आयोजित करण्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवाचा मंडप पूजन सोहळा आज भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। यावेळी देवी जगदंबा मातेचे मनोभावे पूजन केले। याप्रसंगी माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश मस्के, विभाग प्रमुख एकनाथ भोईर, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव, प्रकाश कोटवानी, रीना मुदलियार यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा नवरात्र उत्सव ठाण्यातील प्रसिद्ध उत्सव आहे। ठाण्याची दुर्गेश्वरी असं नाव असलेल्या या देवीचा इतिहास आणि राजकीय महत्त्व मोठा आहे। ठाण्याच्या टेंभी नाका देवीची चर्चा सर्वाधिक असते। 1978 साली या उत्सवाची सुरुवात झाली। शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर या ठिकाणच्या नवरात्रीची जोरदार चर्चा असते। श्री जय अंबे मा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेकडून हा उत्सव आयोजित केला जातो। या देवीच्या मूर्तीचे देखील एक वैशिष्ट्य आहे। आनंद दिघे यांना झालेल्या देवीच्या साक्षात्काराची त्यांनी तशीच्या तशी मूर्ती बनवून घेतली। तीच आणि तशीच मूर्ती आजतागायत घडवली जात आहे। स्वतः आनंद दिघे हे देवीचे 9 दिवस श्रद्धेने उपासना करायचे। हळूहळू टेंभी नाक्यावरील हा नवरात्र उत्सव ठाण्यात आणि ठाण्याच्या बाहेर देखील ख्याती मिळवू लागला। फक्त शिवसेनेचेच नाही तर सर्वपक्षीय महत्त्वाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या देवीच्या दर्शनाला दरवर्षी येतात।